जी शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आलेला आहे। आपण म्हणतो पुणे ही सांस्कृतिक राजधानी आणि याच राजधानीमध्ये नेमकं चाललंय तरी काय, महिला सुरक्षित नाहीयेत। पहाटे 5:30 वाजता ही घटना घडलेली आहे। त्यातल्या कानाकोपऱ्यातनं विद्यार्थिनी शिक्षणासाठी पुण्यात येतात। खरं तर पुणे हे कायम सुरक्षित शहर राहिलेले आहे। पुण्याची वेगळी ओळख महाराष्ट्राला पुण्याने दिलेली आहे। काल घडलेली घटना खरंच धक्कादायक आहे। रहदारीच्या वेळेमध्ये म्हणजे सकाळी 6, 6:15ची वेळ सुद्धा स्वारगेट भागामध्ये ही तशी रहदारी असते आणि या वेळेमध्ये एका तरुणीवर अत्याचार होतो, हे खरंच वेदनादायक आहे। यामध्ये संबंधित तरुणीच्या बाबत ही घटना घडल्यानंतर 9 वाजता संबंधित तरुणीने स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आणि त्या भागामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी पूनम पाटील असतील, डीसीपी मार्तना पाटील असतील यांनी तातडीने त्याची दखल घेऊन गुन्हा नोंद केला। जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे ते एका तासामध्ये सगळ्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून मुलींनी जसे सांगितले तसे स्केचेस तयार करून आरोपी कोण आहे याचा शोध घेण्यासाठी 8 पथक लगेच तातडीने रवाना केले। काल दुपारपासून हे 8 पथक ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये रवाना झालेले आहेत। याच्यामध्ये आरोपीचे सीडीआर असतील, लोकेशन असतील हे डिटेक्ट करून त्या पद्धतीने आरोपी 2 दिवसामध्ये पकडले जातील। पण अशा घटना घडूच नये याच्यासाठी सतर्क राहणं फार गरजेचं आहे। मी सातत्याने पोलिसांच्या संपर्कात आहे। याच्यामध्ये खरं स्वारगेट भागामधलं पेट्रोलिंग अतिशय व्यवस्थितरित्या सुरू असताना डेपोमध्ये अशी घटना घडतीये, पण अशा घटना घडू नये याच्यासाठी डेपोची सुरक्षता सुद्धा खूप महत्वाची आहे आणि ती सुरक्षता वाढावी याच्यासाठी देखील राज्य महिला आयोगाच्या वतीने सूचना दिलेल्या आहेत। रुपालीजी, अशा घटना घडल्यानंतर आपण तपासाला वेग आलाय असं म्हणतो, आरोपीला तात्काळ अटक करावी असं देखील आपण म्हणतो, पण ही घटना घडू नये याच्यासाठी काहीतरी कडक अंमलबजावणी केल्या पाहिजेत असं वाटत नाही का? कारण बस स्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तर आहेत, पण या कॅमेऱ्यांवर लक्ष कोणीच ठेवत नाही। मग एक निष्काळजीपणा, एक हलगर्जीपणा एका तरुणीच्या जीवावर बेततो, तरुणीवर अशा प्रकारे अत्याचार केला जातो, ही गंभीर बाब आहे। तुम्ही आता पुढचा प्रश्न विचारलाय म्हणून मला सांगायचंय, खरं मला हे आपल्याबरोबर नंतर पूर्ण तपास झाल्यानंतर मी सांगितलंच असतं, पण ज्यावेळेस ते सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले त्यावेळेस ते असं लक्षात येतं की संबंधित तरुणी जेव्हा तिथं बसची वाट पाहत उभी राहिलेली तेव्हा अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी येऊन तो चेहऱ्याला मास्क लावलेली व्यक्ती आहे आणि ते तरुणीची चौकशी करतेय की कुठे जायचंय, कोण सोबत आहे, मी सोडतो वगैरे अशी ती सगळी चर्चा चालू आहे। आणि याच्यामध्ये त्या आरोपीनी हे सगळं विचारलंय संबंधित तरुणीला आणि ज्यावेळेस आरोपीच्या लक्षात आलं की ही एकटी तरुणी आहे त्यावेळेस त्या आरोपीने सांगितलंय की तुला ज्या गाडीने जायचं त्या गाडीपाशी मी नेऊन सोडतो, त्या बसपाशी मी नेऊन सोडतो, म्हणून त्या तरुणीला तो आरोपी घेऊन गेलेला आहे। आणि सकाळी 6, 6:15 म्हणजे जरासा अंधार असलेल्या वेळेस या वेळेमध्ये त्या बसमध्ये तो आरोपी त्या तरुणीला घेऊन गेलेला आहे। खरं तर हे अत्यंत